आज सविताच्या किचनमध्ये बनते आहे पिठी. पिठीसाठी हे पिठीचं पीठ आहे, ते मी पाण्यात घालून ठेवलं आहे कारण पाण्यात मिक्स करणार म्हणून. आता त्याच्यात घालण्यासाठी कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची, खोबरं, एक कोकम, हळद, मीठ, जरासं तिखट आणि तेल. टोप ठेवलाय गॅसवर. आता मी या पिठीच्या पिठामध्ये थोडासा मसाला, हळद, अर्धा चमचा हळद हे घालून हे सगळं मिक्स करणार. आधी याच्यात तेल ओतून घेते. 2 चमचे तेल घातलं. त्याच्यात कढीपत्ता, हिंग, मिरची, कांदा, खोबरं मी ह्या पिठातच घालणार. पिठीच्या पिठात खोबरं घातलं. हे सगळं चांगलं मिक्स करून घेते तेलात. आता मी हे पिठीचं पीठ पाण्यात चांगलं मिक्स करून घेते. याच्या सगळ्या गुठळ्या मोडायच्या. पातळ करण्यासाठी पाणी टाकले थोडंसं. आता मी हे याच्यात ओतून घेते. गॅस फास्ट करते. अजून थोडं पाणी घालणार. जेवढी आपल्याला पिठी पाहिजे तेवढी. आता ही पिठी 4 माणसांसाठी पुरे. चांगली ढवळून घ्यायची. त्याच्यात एक कोकम टाकते. त्याच्यात हे कोकम टाकलं. कोकमाने टेस्ट येते म्हणून कोकम टाकतात. त्याच्यात मी 1.5 चमचा मीठ टाकलं चवीपुरतं. थोडीशी कोथिंबीर टाकली आणि ही आता त्याला कड येईपर्यंत ढवळत राहायचं. नाही ढवळलं तर ते गुठळ्या होणार, म्हणून ही पिठी सारखी अशी ढवळत राहायची. आता ही पिठी खूप जाड झाली तर काय करायचं, त्याच्यात थोडं पाणी टाकायचं. जेवढी आपल्याला पातळ लागेल तेवढी करायची. करते. ही आपली तयार झाली, खाण्यासाठी तयार झाली. आता मी ही पिठी उतरणार. त्याच्या आधी हे थोडंसं खोबरेल तेल टाकते कारण टेस्टला छान होत म्हणून. ढवळून गॅस बंद करते. पिठी आपली खाण्यासाठी तयार झाली. भाताबरोबर खाण्यासाठी तयार झाली. पिठी जर आवडली असेल
तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.